श्री गुरुचरित्र 18वा अध्याय. फायदे. मराठीत पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्याच्या भाषेत गुरुचरित्राचा 18वा अध्याय 18 गुरुचरित्र फल आणि महात्म्य म्हणून ओळखला जातो. गुरुचरित्राचा 18वा अध्याय अत्यंत शक्तिशाली मानला जातो आणि जो भक्तिभावाने आणि प्रामाणिकपणाने त्याचे वाचन करतो त्यांना अनेक फायदे मिळतात असे मानले जाते. गुरुचरित्र 18 अध्याय वाचण्याचे काही फायदे येथे आहेत जे गुरुचरित्राच्या या अध्यायाच्या वाचनाने प्राप्त होतात असे मानले जाते. मराठी भाषेतील 18 अध्यायातील गुरुचरित्राच्या 21 फायदे खालीलप्रमाणे आहेत. 1. अनेक मनोकामना पूर्ण होतात. अनेक मनोकामना पूर्ण होतात हा अर्थ आहे की अनेक इच्छा पूर्ण होतात. या म्हणजेच जेव्हा आपण सर्व शक्ती आणि प्रयत्न घेतल्यास आपण आपल्या मनातील अनेक इच्छा पूर्ण करू शकतो. याबाबत माझा एक सुझाव आहे की आपण आपल्या जीवनात जे काही हासिल करू इच्छित असत तेवढे प्रयत्न करा आणि आपल्या इच्छांना साकार करण्यासाठी सक्षम राहा. 2. सर्व उपाय समजता येतात. सर्व उपाय समजता येतात हा अर्थ म्हणजे सर्व उपाय जोडण्यात येतात. जरी एका विषयासाठी एकाच उपायांची वापर केली जाऊ शकत नसेल तरी सर्व उपायांची संयुक्त प्रयत्नांची मदत करून आपण एक ठराव घेऊ शकतो. असे करणं आपल्या समस्येचे समाधान सुलभ होते आणि आपल्याला बऱ्याच विकल्पे मिळतात. जेथे एका उपायाने समस्या सोडली नाही तेथेच संयुक्त प्रयत्नांनी आपण ती समस्या सोडू शकतो. असे प्रयत्न आपल्याला जीवनातील कोणताही मुळाक्षर आणि संकटांवर विजय मिळवण्यास मदत करू शकते. 3. धनसंपत्ती वाढते. धनसंपत्ती वाढते हे म्हणजे तुमच्याकडे अधिक पैसे असणे आणि त्यावर तुमच्या व्ययाची तपशील करत असणे. यामुळे तुमच्या धनसंपत्तीची रक्कम वाढते जे तुम्हाला आपल्या भविष्याच्या निर्माणासाठी वापरू शकते. तुमची निवेश योजना, व्यापार उपाय, कृषी व्यवसाय इत्यादी हे सर्व उपाय असून तुमच्या धनसंपत्तीची वाढीसाठी मदत करू शकतात. 4. स्वास्थ्य सुधारते. स्वास्थ्य हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा अंग आहे. स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला सन्यंतर व्यायाम करणे, योग करणे आणि शुष्क आहार खाणे गरजेचे आहे. सामान्य आरोग्याचे ध्यान राखणे, नियमित डॉक्टर भेटी घेणे आणि नियमित रुग्ण तपासणी करणे हा आपल्या स्वास्थ्याची देखभाल करण्याचा एक महत्त्वाचा पाया आहे. आजच्या जगातील जंगलतर्फ असताना आपल्याला नियमित रुग्ण तपासणी आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आरोग्याची देखभाल करणे हा आपल्या जीवनाच्या वेगळ्या अंगांचा सुधारणा करण्याचा एक महत्त्वाचा वेगळा पाया आहे. 5. गुरुचरित्र हा महान ग्रंथ आहे जो आम्हाला स्वतः संस्कार, आदर्श आणि धर्मशास्त्राचे मार्गदर्शन मिळते. यामुळे आम्ही गुरुची स्मृती करून त्यांच्या उपदेशानुसार जीवन जगण्याची प्रेरणा घेऊ शकतो. गुरुचरित्रातील अध्याय वाचून आम्ही अनेक ज्ञानदायी शिकवणींच्या विषयांवर चिंतन करू शकतो ज्यामुळे आम्ही आध्यात्मिक 6. व्यवसायात वृद्धी होते. व्यवसायात वृद्धी होते अर्थात व्यवसायाची संख्या आणि व्यवसायाची अर्थव्यवस्था दोन्ही सुधारण्याची संभावना असते. व्यवसायाच्या वृद्धीसाठी उत्पादन प्रक्रिया, विपणन तंत्र, वित्तीय प्रबंधन आणि संचार तंत्र या सर्व अंगांची सुधारणा आवश्यक असते. व्यवसायाच्या संचयाची अधिकता, वित्तीय आणि तांत्रिक अभिरुची आणि योग्य नेतृत्व असणे व्यवसायाची वृद्धीसाठी महत्त्वाचे असते. या संदर्भात व्यवसायाची संख्या आणि व्यवसायाची अर्थव्यवस्था दोन्ही सुधारण्याची संभावना असते. 7. शांती व समाधान मिळते. शांती आणि समाधान यांची मिळती अर्थात 3 गोष्टी सुद्धा आहेत. पहिलं ते आपल्याला शांती मिळते जेणेकरून आपण समस्यांची उत्पत्ती समजतो आणि त्यांच्यासह सहज त्यांच्या समाधानासाठी काम करतो. दुसरं ते आपल्याला समाधान मिळते जेणेकरून आपण समस्यांची उत्पत्ती समजतो आणि त्यांच्या समाधानासाठी काम करतो ज्यामुळे आपण शांती मिळतो. तिसरं ते आपण त्यांच्याशी संधी घ्यायची शक्यता असते जेणेकरून आपण समस्यांची उत्पत्ती समजतो आणि त्यांच्यासह एकमेकांवर सहज जाणार असतो ज्यामुळे आपल्याला शांती मिळते. 8. दैवीची संधी मिळते. दैवीची संधी मिळते हे म्हणजे अर्थात दैवाची सहयोग मिळते. या वाक्याचा अर्थ हा आहे की दैवाने तुमच्यावर सहयोग केला तर तुम्हाला सद्गुणांचा अनुभव होतो. दैवाने तुम्हाला दिशा देते आणि तुमच्या मार्गावर नेते. दैवाची संधी मिळाल्यास तुम्ही शांतता, समाधान आणि आनंद अनुभवाला आपुले शकता. 9. संपूर्ण परिवारात खुशी आणि समृद्धी येते. संपूर्ण परिवारात खुशी आणि समृद्धी येते हा अर्थात एका संपूर्ण परिवारात आनंद आणि आरोग्य संपन्न असण्याचा अभिप्राय आहे. जेव्हा एका परिवारात सदस्यांना आरोग्य, समृद्धी आणि समान वाढ होते तेव्हा परिवारात सर्वांचा संतुष्टीचा वातावरण उत्पन्न होतो. एक सुखी आणि समृद्ध परिवार त्याच्या समुदायात आणि समाजात उत्तम योगदान करू शकतो आणि त्याला जीवनात उच्चतम संतुष्टी मिळते. 10. आत्मविश्वास वाढते. आत्मविश्वास वाढते म्हणजे माणसाच्या मनात आणि व्यक्तिमत्वात एक सकारात्मक बदल येतो. ज्या माणसांना आत्मविश्वास नसतो त्यांच्या मनात अधिक निराशा, अनिश्चितता आणि निराशा असते. अशा लोकांच्या जीवनात त्यांची समस्या वाढतात आणि त्यांच्या संघर्षाची तीव्रता वाढते. आत्मविश्वास वाढवण्याचे मार्ग हा त्यांच्या माणसाच्या आशयांच्या तर्फे जाण्याचा एक मार्ग आहे.
त्यांच्या आत्मविश्वासाचा वाढ होतो तेव्हा त्यांची सोय अधिक उजळ होते, त्यांचे निर्णय स्पष्ट होते आणि त्यांचे लक्ष्य आणि उद्दिष्ट साध्य झाले पाहिजे. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सकारात्मक विचार आणि कृती आवश्यक आहेत. 11. अधिकार व महत्त्वाच्या पदांच्या प्राप्ती होते. अधिकार आणि महत्त्वाच्या पदांच्या प्राप्ती हे अतिशय महत्त्वाचे असते. अधिकार ही आपल्याला आपल्या हक्कांची रक्षा करणारी शक्ती देते आणि महत्त्वाच्या पदांच्या प्राप्ती हे आपल्याला आपल्या कौशल्याच्या अभिवृद्धीसाठी आणि समाजाच्या अभिवृद्धीसाठी शक्ती देते. अधिकार आणि महत्त्वाच्या पदांच्या प्राप्ती नाही तर आपण आपल्या हक्कांची रक्षा करण्यास असमर्थ होतो आणि समाजाच्या विकासासाठी सहभागी होण्यास असमर्थ होतो. अतः अधिकार आणि महत्त्वाच्या पदांच्या प्राप्ती हे आपल्या व्यक्तिमत्वाची आणि समाजाच्या विकासाची माध्यमे अत्यंत महत्त्वाचे आहे. 12. न्याय मिळते. न्याय मिळते हा अर्थ म्हणजे सत्य आणि न्याय अशा गोष्टींसाठी मिळतात ज्याचे मिळणे गरजेचे आहे. न्याय हे सामाजिक सुधारणा करण्याचा एक मार्ग आहे ज्यामुळे समाजातील दुर्बल आणि शोषित लोक त्यांच्या अधिकारांची रक्षा करतील. न्यायाची पातळी हरकत ठेवताना समाजातील असंतुलन, उत्पीडन, दुर्बलता, ताण आणि अन्य समस्यांचा निवारण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. 13. विवाहात विविध तक्रारांचा समाधान होतो. विवाहात विविध तक्रारांचा समाधान होतो हे अर्थ आहे की विवाह केलेल्या माणसांमध्ये कधीकधी विविध तक्रारी येतात, पण त्या तक्रारांचा समाधान संभव आहे. 14. शत्रूंचा उपकार होतो. शत्रूंचा उपकार होतो अर्थात शत्रूंना त्यांच्या अपेक्षा अधिक उपकार होतो. हे म्हणजे जर आपण आपल्या शत्रूंना उपकार करतो तर ते आपणापेक्षा जास्त लाभाने जाते. अशा प्रकारचे उपकार शत्रूंच्या विरोधात उमटवण्याची शक्यता कमी करतात आणि आपल्या मित्रबांधवांसोबतच जीवनाचे अधिक सुख अर्ज करण्यास मदत होते. 15. समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा म्हणजे समाजातील व्यक्तींना त्यांच्या कामाच्या आणि व्यक्तिगत गुणधर्मांच्या आधारे मान्यता मिळणे. जर समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा असेल तर त्यांना समाजातील इतर व्यक्तींच्या समक्ष गर्व आणि सन्मान अनुभव होतो. त्यांच्या व्यवहारात आणि भाषणात आणि संबंधात इतर लोकांच्या समक्ष त्यांचा शिष्टाचार, समजदारी आणि आदर होऊ शकते. या पद्धतीत त्यांना समाजात स्थान आणि महत्त्व मिळतो. 16. बुद्धिवृद्धी होते. बुद्धिवृद्धी होण्याचा अर्थ असा आहे की आपली मानसिक क्षमता वाढते. अर्थात आपण समस्यांचे त्याग करून त्यांचा संघर्ष करू शकता आणि नवीन विचारांच्या विकासासाठी तयार होऊ शकता. असे करता आपल्या अनुभवांचा वापर करून आपण नवीन विचार विकसित करू शकता आणि समस्यांचे उपाय शोधू शकता. बुद्धिवृद्धी होणे हे आपल्या स्वयंप्रत्ययाची वाढणी करते आणि आपल्या विचारांचा समृद्धी करते. 17. विविध बाधा दूर होतात. विविध बाधा दूर होतात हे अर्थात विविध परिस्थितींना समाधान मिळतो असे असते. जसे की कोणत्याही अडचणी, समस्या किंवा अन्य परिस्थितींचे उलट बघावे मिळते आणि त्यांचे समाधान होते. हे वेगळ्या प्रकारच्या समस्यांसाठी वापरू शकते, जसे की आरोग्य समस्या, वित्तीय समस्या, संबंध समस्या, कार्यक्षमता समस्या इत्यादी. आपण उपलब्ध संसाधने वापरून त्यांचे समाधान करू शकतो आणि आपल्या लक्ष्यांच्या दिशेने चालण्यास सक्षम होता. 18. परलोकात सुख मिळते. ईश्वर कधीच परलोकात सुख देत नाही. ज्याच्या आधी पृथ्वीवर धर्मचर्या व पुण्याचे कार्य केले त्यांच्या प्रतिफळाचा आणि कर्माच्या नियोजनाचा परिणाम आहे परलोकात सुख मिळण्याचा. पुण्य असलेल्या मनुष्याच्या आत्म्याला दिव्य स्वरूपाच्या प्रतिनिधित्वात देवतेचे आश्रय देण्यात येते आणि तो निरंतर आनंदाने आणि सुखाने भरपूर अनुभवतो. परंतु दुष्कर्माचे कार्य केलेल्या मनुष्यांना परलोकात दुःख वाटतो. त्यामुळे पुण्याच्या कार्यांचे सदुपयोग करणे आवश्यक आहे ज्याचे नियोजन धर्मचर्या आणि सत्कर्म आहे. 19. संसारातील सर्व दुष्कृत्ये माफ होतात. संसारातील सर्व दुष्कृत्ये माफ होतात हा अर्थ आहे की सर्व मनुष्यांच्या दुष्कृत्यांची माफी होते. हे संसार हा दुःखाचा आधार आहे आणि दुष्कृत्ये मानवी मनाला दुःख देतात. पण धर्मानुसार जे व्यक्ती ईश्वराच्या मार्गावर चालतो आणि तो आपल्या दुष्कृत्यांची माफी मागतो तो देवाने माफ करतो. त्यामुळे हे अर्थ आहे की सर्व मनुष्यांच्या दुष्कृत्यांची माफी होते जेणेकरून ईश्वर दयाळू आणि क्षमाशील आहे. 120. संसारात धर्म, अर्थ, काम, मोक्ष सर्व प्रकारचे पूर्ण होतात. या वाक्यात सांसारिक जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची सर्व प्रकारची पूर्णता दर्शविता येते. धर्म हा मानवी मनाच्या शुद्धतेचे संरक्षण करणारा असतो. अर्थ हा आधुनिक समाजात जीवनाचे आधार असतो ज्यामुळे रोजच्या जीवनात रुजू होतो. काम हा जीवनाच्या संतुलित असण्याचे आणि मनःपूर्वक जीवन जगण्याचे संवेदनशील असण्याचे दर्शवितो. मोक्ष हा आत्माच्या मोक्षासाठी जीवनाचे अंतिम उद्देश असतो ज्यामुळे आत्मा परमात्माच्या दर्शनात लय होतो. या सर्व प्रकारची पूर्णता जीवनाच्या संतुलित आणि पूर्ण असण्याचे दर्शविते. 21. सद्गुरूंचे आशीर्वाद अधिक मान्य झाले जातात. सद्गुरूंचे आशीर्वाद अधिक मान्य झाले जातात हे म्हणजे त्यांच्या संदेशांची गौरवान्वित आणि असंख्य लोकांच्या जीवनात बदल करणारे महत्त्व आहे.
सद्गुरूंचा आशीर्वाद त्यांच्या शिष्यांना नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी वापरला जातो. सद्गुरूंचे उपदेश अधिक मान्य झाल्यानंतर मानवी जीवनात धन, संतुष्टी, शांतता, आनंद आणि स्वस्थ राहण्याची शक्ती मिळते. आशीर्वाद हे शिष्यांना अनुभवण्याची शक्ती देते आणि त्यांचे जीवन संपूर्ण रूपात सुखद आणि समृद्ध होते.